आमचं चॅनल SEO मध्ये नाही येत आहे, आमचं चॅनल सर्च इंजिन मध्ये नाही येत आहे किंवा आमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीये, सबस्क्रायबर्स वाढत नाहीयेत, खूप सारे प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये आणि त्यांची उत्तरं आपल्याला पाहिजे आहेत. तर ती उत्तरे कुठे मिळणार तुम्हाला? ती उत्तरं तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळणार. सो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तर खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे, कारण की तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स असतात ना नेहमी, की ताई सेटिंग्स कशा प्रकारे करायच्या YT स्टुडिओच्या ते आम्हाला सांगा. कारण की मला माहिती आहे खूप साऱ्या लोकांना YT स्टुडिओच्या सेटिंग्स कशा करायच्या ते अजूनपर्यंत माहिती नाहीये. मी यापूर्वी देखील व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, शून्यातून यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, आणि सगळ्या सेटिंग्स मी स्टेप बाय स्टेप देखील सांगितलेले आहेत, पण कित्येक जणांनी तो व्हिडिओज बघितलेला नाहीये. तर आज मी फक्त YT स्टुडिओच्या सेटिंग्स ज्या खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या सेटिंग्समुळे तुमचं चॅनल जे आहे सर्च इंजिनमध्ये येऊ शकतं, तुमच्या चॅनल्सला व्ह्यूज मिळू शकतात आणि तुमचं चॅनल लगेचच ग्रो देखील होऊ शकतं. लाईव्ह प्रूफ देखील मी दाखवणार आहे कशा प्रकारे चॅनल ग्रो होऊ शकतं त्याचं. तर यूट्यूब संदर्भातल्या अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी, टिप्ससाठी, ट्रिकसाठी, चॅनल ग्रो करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी उपयुक्त असतात, सगळी माहिती जी आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर दुसऱ्या व्हिडिओंसारखाच हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. सगळी प्रोसेस नीट बघा, मी कशा प्रकारे YT स्टुडिओच्या सेटिंग्स ज्या आहेत करणार आहे. कारण की एक जरी तुम्ही प्रोसेस किंवा एक जरी स्टेप मिस केली ना, मग तुम्हाला नाही समजणार कशा प्रकारे काय करायचं आहे. सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. तर हाय, हॅलो, नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर यूट्यूब डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे किंवा गुगलमध्ये यूट्यूब डॅशबोर्ड सर्च करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्च केलं की जे वरती येईल ना यूट्यूब डॅशबोर्ड साइन इन, त्यावर क्लिक करायचं आहे. तर तुमचा यूट्यूब डॅशबोर्ड जो आहे तो ओपन येईल. थोडासा टाइम घेईल पण ओपन होईल. आणि जर यूट्यूब डॅशबोर्ड डेस्कटॉप मोडवरती नाही ओपन झाला तर यूट्यूब ॲप खाली, यूट्यूब स्टुडिओच्या ॲप खाली जे काही लिहिलेलं असेल ना त्यावर क्लिक करायचं. तुमचा YT स्टुडिओ ॲप हा डेस्कटॉप मोडवरती ओपन होईल आणि डेस्कटॉप मोडवरतीच आपल्याला ह्या सगळ्या सेटिंग्स करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला खाली सेटिंगवर जायचं आहे. सेटिंगवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन्स दिसणार आहेत. तर त्या ऑप्शन्समध्ये जायचं आहे आणि चॅनलवर क्लिक करायचं आहे. हे बघा, इथे चॅनल आहे, या चॅनलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चॅनलवर क्लिक केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आणि ही चूक जी आहे खूप लोक करतात, ही बेसिक इन्फॉर्मेशन नाही भरत. तर तुम्हाला या ठिकाणी दिसते बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या कंट्रीचे रेसिडेंट्स आहोत भारताचे ते टाकलेलं आहे. आणि खाली खूप सगळे कीवर्ड्स आहेत. माया के ब्लॉग्स, माया क्लासरे, हे सगळे मी माझ्या चॅनलशी रिलेटेड जेवढे काही कीवर्ड्स आहेत ते सगळे टाकलेले आहेत. 500 अल्फाबेट्स आपण यूज करू शकतो. आपण इथे पुन्हा कीवर्ड्स टाकूया. यूट्यूब मॉनिटायझेशन, यूट्यूब टिप्स अँड ट्रिक्स, यूट्यूब इन्फॉर्मेशन, हाऊ टू ओपन यूट्यूब चॅनल, हे सगळं मी इथे टाकलेलं आहे. आता हे टाकल्यानंतर आपलं जे 500 अल्फाबेटचा जो काउंट आहे तो पुढे गेलेला आहे, त्यामुळे मला हे करावं लागणार आहे. पण पुन्हा मी हे जे काही माझे कीवर्ड्स आहेत पुन्हा व्यवस्थित लावणार आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे सगळं टाईप केलेलं आहे. तर ही जी सेटिंग आहे, ही सेटिंग तुमचं चॅनल सर्च इंजिनमध्ये आणण्यासाठी ना खूप जास्त महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह करायचं आणि मग आपले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स जे आहेत प्रॉपरली लागले गेलेले आहेत आपल्या चॅनलच्या SEO मध्ये. म्हणजे जेव्हा केव्हा अशा प्रकारचे कीवर्ड सर्च होतील तेव्हा तुमच्या चॅनलचं नाव देखील त्या ठिकाणी दाखवलं. तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवते कशा प्रकारे माझे व्हिडिओज जे आहेत यूट्यूब सजेस्ट करत आहे, रेकमेंड करत आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मी माझा YT स्टुडिओ ओपन करते आहे. YT स्टुडिओमध्ये आपल्याला कंटेंटमध्ये जायचं आहे. कंटेंटमध्ये गेल्यानंतर मी एक परवाचा व्हिडिओ ओपन करून दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा. तर व्हिडिओ ओपन केल्यानंतर यामध्ये ना व्हिडिओ परफॉर्मन्समध्ये आपल्याला जायचं आहे. तुम्हाला देखील चेक करायचं असेल तर व्हिडिओ परफॉर्मन्समध्येच तुम्हाला जावं लागेल. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रीचमध्ये जायचं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की आपले व्हिडिओ जे आहेत किती लोकांपर्यंत पोहोचत आहेत ते.
तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे माझे व्हिडिओज जे आहेत ब्राउज फीचर, सजेस्टेड व्हिडिओज, अदर यूट्यूब फीचर्स, नोटिफिकेशन आणि अदर अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. 75.2, 6.5, 4.9, 4.9.4 अशा प्रकारे पोहोचत आहेत. आणि यूट्यूब सर्च आयटममध्ये माया कलासरे 33.3 वरती आहे. म्हणजे यूट्यूब जे आहे माझे व्हिडिओज जे आहेत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. लोक माझ्या नावाने जेव्हा यूट्यूब सर्च करतात, माया कलासरे नावाने जेव्हा यूट्यूब सर्च करतात, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वरती माझं चॅनल येतं. अर्थ काय आहे तर जेव्हा आपण सेटिंग्समध्ये ज्या काही प्रॉपर सेटिंग्स आहेत, कीवर्ड्स आहेत, टॅग्स आहेत जे लावतो, व्यवस्थित लावायला पाहिजेत, व्यवस्थित लावले गेले आणि व्हिडिओचा एक काउंट झाला की यूट्यूब जे आहे आपला व्हिडिओ जो आहे सर्चमध्ये टाकतो. तर आता आपण आणि यापूर्वी ना मी कधीच माझं नाव यूट्यूब सर्च टर्म्समध्ये बघितलेलं नाही आहे. आणि आता माझं नाव जे आहे यूट्यूब सर्च टर्ममध्ये यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे माझे व्हिडिओ जे आहेत लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत आहेत. आता मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ ओपन करून दाखवते. तर हा बघा, हा 29 जॅनचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ माझ्या व्हिडिओंपैकी 3rd पोझिशनमध्ये आहे. म्हणजे आउट ऑफ 10 3ऱ्या रँकवरती हा माझा व्हिडिओ आहे. याचा थंबनेल प्रॉपर आहे. थंबनेल त्यानंतर व्हिडिओ परफॉर्मन्स याचा प्रॉपर आहे. थंबनेल तुम्ही वरती ॲरो बघू शकता ना, म्हणजे थंबनेलमुळे जे व्ह्यूवर्स आहेत ते येत आहेत. आता आपण व्हिडिओ परफॉर्मन्सवरती बघूया. तर ब्राउज फीचर, सजेस्टेड व्हिडिओ, चॅनल पेजेस, व्हॉट्सॲप, जीमेल, व्हॉट्सॲप बिझनेस, म्हणजे हे सगळं या सगळ्यां थ्रू माझा व्हिडिओ जो आहे लोकांपर्यंत पोहोचत आहे. मेन म्हणजे ब्राउज फीचर्स आणि सजेस्टेड व्हिडिओ जे काउंट आहेत ते जास्त आहेत, त्यामुळे व्हिडिओ जो आहे लोकांपर्यंत जास्त पोहोचत आहे. त्यानंतर यूट्यूब सर्च आयटममध्ये बघा 40% माप दिलेला आहे. 40% वेटेज दिलेला आहे सर्च आयटममध्ये. याचाच अर्थ असा आहे, जेव्हा आपण व्यवस्थित टॅग्स लावतो, व्यवस्थित कीवर्ड्स लावतो, चॅनलशी रिलेटेड कीवर्ड्स लावतो, त्यावेळेस यूट्यूब जे आहे आपले व्हिडिओ जे आहे लोकांपर्यंत पोहोचवतात. तुम्ही खाली जे व्हिडिओ बघता आहात 3 व्हिडिओ, पहिले 3 व्हिडिओ माझेच आहेत सजेस्टिंग कंटेंटमध्ये. आणि त्याचं रेटिंग देखील बघा, त्याचा परफॉर्मन्स देखील बघा, पर्सेंटेज 7.4, 5.2. तर अशा प्रकारे ना तुम्ही देखील तुमचे व्हिडिओ जे आहेत सर्च इंजिनमध्ये SEOमध्ये आणू शकता. तर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं कशा प्रकारे आपल्याला कीवर्ड्स जे आहेत टाकायचे आहेत. तुम्ही नक्की कीवर्ड्स टाका. तुमचे जे काही चॅनल्स आहेत, कुकिंग संदर्भातले असतील, हेल्थ संदर्भातले असतील किंवा अजून कोणते असतील, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जेवढे कीवर्ड्स वाटत आहेत तेवढे सगळे कीवर्ड्स तुम्ही सेटिंग्समध्ये नक्कीच ॲड करा. कारण की या कीवर्ड्समुळे खूप जास्त फरक पडतो. आणि तुमचं म्हणणं असतं की चॅनल जे आहे SEOमध्ये येत नाही किंवा सर्च इंजिनमध्ये येत नाही आहे. तर चॅनल सर्च इंजिनमध्ये यायला थोडासा वेळ लागतो. जेव्हा आपले एका ठराविक काउंटपर्यंत व्हिडिओज आपण अपलोड करतो चॅनलवरती, जेव्हा आपण आपले स्वतःचे हॅशटॅग लावतो. आता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली हॅशटॅग माया कलासरे लावते. त्यामुळे माझे जे हॅशटॅग माझा एक स्वतःचा निर्माण झालेला आहे, हॅशटॅग माया कलासरे. आणि जेव्हा कोणी माया कलासरे असं सर्च करेल त्यावेळेस सगळ्यात वरती माझंच नाव येईल. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. जेव्हा तुम्ही यूट्यूबमध्ये जा आणि माया कलासरे चेक करा, सगळ्यात वरती तुम्हाला माझं चॅनल दिसेल. तर अशा प्रकारे जे आहे ना आपण आपलं चॅनल जे आहे सर्च इंजिनमध्ये नक्कीच आणू शकतो. आता कीवर्ड्स कशा प्रकारे लावायचे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. सपोज तुमचं कुकिंगचं चॅनल आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या चॅनलचे 2-3 कीवर्ड्स लावा. म्हणजे तुमच्या चॅनलचं जे नाव असेल ते कीवर्ड्समध्ये नक्कीच टाका, त्याने देखील खूप फरक पडतो. आणि तुमच्या चॅनलशी रिलेटेड ज्यांचे कोणाचे चॅनल्स असतील, जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत, त्यांच्या देखील चॅनल्सची नावं तुमच्या कीवर्ड्समध्ये टाका. म्हणजे जेव्हा त्यांचं चॅनल चेक केलं जाईल यूट्यूबमध्ये, तेव्हा तुमचं चॅनल देखील त्याच्या खाली नक्कीच दिसेल. तर जे फेमस यूट्यूबर्स आहेत, जे फेमस तुमच्या चॅनलशी निगडीत लोक आहेत ना, त्यांची देखील तुम्ही कीवर्ड्स लावू शकता. आणि तुम्ही तुमच्या नावाचं हॅशटॅग लावलं पाहिजे. तुमच्या नावाचं हॅशटॅग जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा नक्कीच ते हॅशटॅग 1पासून 2, 2पासून 3, 3पासून 4 असे वाढत जातात.
आणि बरोबर जेव्हा तुमचं नाव आपण सर्च करतो, म्हणजे आपलं नाव जेव्हा आपण सर्च करतो यूट्यूबमध्ये, तेव्हा ते दाखवतं. आणि मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सची नावं ज्यांची हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत, ज्यांचे सबस्क्रायबर्स खूप जास्त आहेत, त्यांची नावं देखील तुम्ही तुमच्या कीवर्ड्समध्ये लावू शकता, पण चॅनलशी रिलेटेड. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना सोप्या शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे की टॅग्स कशा प्रकारे लावायचे आहेत. तशा प्रकारे तुम्ही टॅग्स लावा आणि रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओज टाका. तुमचे ऑडियन्स कोणते व्हिडिओज बघण्यासाठी उत्सुक आहेत ते शोधा. ते कसं शोधणार, तर तुम्ही तुमच्या YT स्टुडिओमध्ये जा, कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले आहेत ते व्ह्यूज बघा, त्याचं इम्प्रेशन रेट किती आहे तो बघा, त्याचा रीच किती आहे तो बघा, आणि कोणत्या कोणत्या व्हिडिओजना जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहेत, जास्त सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत ते एकदा लक्षात घ्या आणि तशा प्रकारे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करा. तुमचा रीच देखील वाढेल, तुमचे सबस्क्रायबर्स देखील वाढतील, तुमचे व्ह्यूज देखील वाढतील आणि तुमचं चॅनल देखील सर्च इंजिनमध्ये नक्कीच येईल. आणि जे कीवर्ड सांगितलेले आहेत ते तर खूप जास्त मोठा रोल प्ले करतात आपलं चॅनल सर्च इंजिनमध्ये आणण्यासाठी, आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी. तर हे नक्की तुम्ही अप्लाय करा. तुमचं चॅनल जे आहे नक्कीच ग्रो होईल, नक्कीच पुढे जाईल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल. आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.